तिकडे कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक आणि हसन मुश्रीफ यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। संजय मंडलिक यांनी मुश्रीफांना हिटलर म्हणून संबोधलं। मी हिटलर नसून मी सेवक आहे। मंत्री हसन मुश्रीफांनी आता मंडलिकांना प्रत्युत्तर देत टीकास्त्र डागलंय। सध्या मुश्रीफांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही, तर त्यांच्या विचारावर काही मी राजकारण करत नाही। त्यांचे मनाचे श्लोक मी कशाला बोलू त्याच्यावर? त्यांना कुणाला घ्यायचं आहे उद्या एखाद मनात आलं की कुणाला घ्यायचं नाही ते स्वतः ठरवतील। मला त्यांच्याविषयी काय बोलायचं नाही। तुम्हाला घ्यायची तयार आहे? घेऊन मरू दे तिकडं। हा राग व्यक्तिगत नाही, हा राग आम्ही आमच्या अस्तित्व दाखवण्यासाठीचा विषय आहे। खरं म्हटलं तर आम्हाला कॉर्नर करण्याचा प्रयत्न त्यांनी गेले अनेक दिवस चालू केला आहे। निमित्त आता नगरपालिका जरी झाला असलं तर यापूर्वी गोकुळच्या निवडणुकीमध्ये माझ्या चिरंजीवाचा पराभव करण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्याचं विश्लेषण केल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की कोराडीचा दांडा गोतास काळ ही भीती त्यांच्या डोळ्यापुढे आहे। आता मी काय हिटलर नाही, मी लोकांचा सेवेकरी आहे। लोकांची सेवा करून आतापर्यंत आपण मोठे झालेले कार्यकर्ते आहोत आणि आपल्याला माहिती आहे की एवढ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये आणि कधी आम्हाला मस्ती आलेली नाही। आमची ना बाप जादेची कुणाची पुण्याई होती, ना आमचे वडील खासदार आमदार होते। एक सामान्य कुटुंबातून आपण वर आलेलो आहोत आणि जनतेच्या पाठबळावर आणि कार्यकर्त्यांच्या श्रमावर आपण मोठे झालेले कार्यकर्ते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।